नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नव्या टॉपिकवर बोलणार आहोत. सौंदती श्री रेणुका देवी मंदिर परिसरात ढगफुटी झालेले तुम्ही आता ऐकलं असेल. तिथे खूप प्रचंड पाऊस झाला. तर तुम्हाला माहिती आहे का, का होते ढगफुटी? ढगफुटीचं कारण काय आहे? त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे, की जे लोक आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आलेले आहेत, त्यांना रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळत असते. त्यामुळं तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. व्हिडिओला सुरू करू आपण आता. सगळ्यात अगोदर बघू आपण ढगफुटी म्हणजे काय आहे. तर ढगफुटी म्हणजेच ढगांचे फुटणे. साधा सिंपल अर्थ, ढग फुटतो. ओके. व अतिवृष्टी होणे. वृष्टी म्हणजे पाऊस. अति पाऊस होणे त्याला म्हणतात ढगफुटी. असा एक साधारण अर्थ होतो. लहान किंवा एका विशिष्ट भूभागावर, भूभाग म्हणजे तो जो काही लहान एरिया असेल, ओके, भूभाग, पृथ्वीचा जो काही लहान एरिया एखाद्या पर्टिक्युलर एरियावर सुमारे 100 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस जर पडला तर त्याला आपण ढगफुटी असं म्हणतात. म्हणजे कमी एरियामध्ये प्रचंड पाऊस पडला तर त्याला ढगफुटी असं आपण म्हणतो. हे कधी घडतं तर हे शक्यतो पावसाळ्यात घडतं. पावसाळ्यात काही वेळा जेव्हा पाऊस सुरू असतो तेव्हा जोराचा वारा त्या पडणाऱ्या पावसाला व ढगाला वरती ढकलत असतो. ओके. कसं होतं बघू आपण ते. त्यामुळे काय होतं, जसजसं वर जावे तस तसं तापमान कमी होण्याचा नियम आहे. या नियमानुसार पाण्याच्या थेंबाचे रूपांतर गारामध्ये व्हायला सुरुवात होतं. या गारा बनण्याच्या प्रक्रियेमध्ये त्या गारा एकमेकांना चिकटून त्यांचं वजन वाढतं. या सर्व क्रियेत ढग बरेच उंच गेलेले असतात. यामुळे या ऊर्ध्वगामी वाऱ्याला ते ढग आता पेलवत नसतात. त्यामुळे काय होतं, ते ढग अचानक खाली यायला लागतात व त्यामुळे अतिवृष्टी म्हणजे अतिपाऊस सुरुवात होतो. या क्रियेला आपण ढगफुटी असं म्हणतो. मी तुम्हाला डिटेलमध्ये ढगफुटी कशी होते ते तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. ढगफुटीची घटना सर्वसाधारणपणे पर्वतीय व डोंगराळ भागात घडतात. याचा पुढचा परिणाम म्हणजे दरडी कोसळणे किंवा अख्खा डोंगरच खाली घसरणे. आता तुम्ही उत्तराखंड किंवा हिमाचल प्रदेश किंवा हिमालयाचे जे डोंगर आहेत, इथे आता सुद्धा ढगफुटी झालेलं तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील. तर हे तेच कारण आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर जे पहिल्यांदा आलेत ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.